ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलिलतं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। ओम अस्य श्रीमद्भागवताख्य स्तोत्र मंत्रस्य नारद ऋषि बृहती छन्दः श्रीकृष्ण देवता ब्रह्मबीजं भक्ति शक्ति ज्ञान वैराग्ये कीलकं श्रीमद्भागवत प्रसाद सिद्ध्यर्थं पाठे विनियोगः। नम्र निवेदन। भगवान नारायण ब्रह्मदेवांना श्रीमद्भागवताचे महात्म्य सांगताना म्हणतात, यत्र यत्र चतुर्वक्र श्रीमद्भागवतं भवेत गच्छामि तत्र तत्राहं गौर्यथा श्रुतवत्सला। हे चतुर्मुख पुत्रा, ज्या ज्या ठिकाणी श्रीमद्भागवताची कथा होते त्या त्या ठिकाणी मी आकर्षित होऊन जातो, ज्याप्रमाणे पुत्रवत्सला गौमाता आपल्या वासराच्या मागे मागे जाते। भगवान वेदव्यासांनी 18 पुराणे, महाभारत, 4 वेद आणि अशी विशाल ग्रंथरचना केली, परंतु त्यांना मनःशांती काही लाभली नाही। ते एके दिवशी अशाच विमनस्क अवस्थेमध्ये बसलेले असताना देवर्षी नारद त्यांच्याकडे आले। त्यांनी महर्षींना या खिन्नतेचे कारण विचारले। व्यासमुनी म्हणाले, देवर्षी, मी इतकी ग्रंथरचना केली, परंतु मला मनःशांती काही लाभली नाही, यामुळे मी उदास आहे। देवर्षी म्हणाले, महर्षी, आपण आपल्या रचनेत भगवंताच्या निर्मल यशाचे गान कोठेच केलेले नाही। ज्याच्या योगाने भगवान संतुष्ट होत नाहीत ते शास्त्र अथवा ज्ञान अपूर्ण असते। आपण भगवान श्रीकृष्णांच्या महिम्याचे विवेचन, त्यांच्या भव्य दिव्य लीलांचे वर्णन करणाऱ्या ग्रंथाची रचना करा, म्हणजे तुमच्या हृदयाची उदासीनता नष्ट होईल। देवर्षींनी व्यासमुनींना नंतर चतुश्लोकी भागवत सांगितले। याचा विस्तार करून व्यासांनी 18,000 श्लोकांचा आणि 335 अध्यायांचा एक भव्य दिव्य ग्रंथाची रचना केली। या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द मधुर रसमय आहे। यातील कथाभाग पिकलेल्या फळाच्या अतिगोड रसासारखा असून यात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या विवेचनाची नुसती लयलूट आहे। हा भगवत स्वरूपाचा अनुभव करून देणारा आणि समस्त वेदांचे सार असलेला अनमोल ग्रंथ आहे। भागवत ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात। याच्या प्रत्येक अंगामधून भगवत भावपूर्ण परमहंस्य ज्ञानसुद्धा ओसंडून वाहत आहे। यस्मिन पारमहंस्य मी कममलं ज्ञानम परम गीयते। हा ग्रंथ म्हणजे भगवंताच्या मधुरतम प्रेमरसाचा उचंबळलेला सागरच आहे। अशा या भगवान व्यासरचित संस्कृत दिव्य ग्रंथाचा संक्षिप्त मराठी अनुवाद परमपूज्य सद्गुरु सिद्ध योगाचार्य श्री
हरिभाऊ निटूरकर भाऊ महाराज यांच्या कृपाप्रसादाने आज संपन्न झाला आहे, तो त्यांच्या चरणी समर्पण आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. महर्षी वेदव्यास प्रणीत श्रीमद भागवत कथामृत. आजपासून 7 दिवस आपण भगवान महर्षी व्यास रचित श्रीमद भागवताचे मराठी भाषेतील सारामृताचे पठण करणार आहोत. हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचे प्रत्यक्ष स्वरूपच आहे. भगवान वेदव्यासांनी बद्रीनाथाजवळ समाधी अवस्थेत असताना रचलेला हा दिव्य ग्रंथ आहे. या ग्रंथातील प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्द सुंदर आहे. हा ग्रंथ अशा मधुर फळासारखा आहे ज्यात कोय अथवा साल नाही, केवळ रसच रस भरलेला आहे. या 7 दिवसात आपण सर्व या अतिमधुर रसाचे आकंठपान करून तृप्त होऊया. या ग्रंथाच्या पठणास प्रारंभ करण्यापूर्वी मंगलाचरण करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्याय नमः. ओम नमोजी जनार्दना. नमन श्री चरणा. सद्गुरु हरी भाऊराया. नमन तुझ्या चरणा. नमन तुझ एकदंता. एकपणे तुची आता. एकी दाविसी अनेकता. तरी एकात्मता न मोडे. तुझ देखे जो नरू. त्यासी होय सुखाचा संसारू. या लागी विघ्नहरू. नामधरू तुझ साजे. पूर्णमीमांसा आणि उत्तरमीमांसा दोन्ही लागली या श्रवणस्थानी. निशब्दादी वाचा वदनी. कर जोडून या उभिया. आता नमो सरस्वती. जे सारासार विवेकमूर्ती. चेतनारूपी इंद्रिय वृत्ती. जे चाळीती सर्वदा. जे वाचेची वाचक. बुद्धीची द्योतक. जे प्रकाशक. स्वये देख स्वप्रभा. आता वंदू सज्जन. जे का आनंद चिद्घन. वर्षताती स्वानंद जीवन. संतप्त जन निववावया. आता वंदू कुलदेवता. तुळजापुरीची तुळजा माता. ते एकी वाचून सर्वथा. आणिक कथा करू नेदी. आता वंदू माता पिता. त्यांचे कृपा विना न ये जीवना सार्थकता. या ग्रंथ श्रवणा यावे त्यांनी. विनवितसे सुत त्यांचा. ओम अस्य श्रीमद्भागवताख्य स्तोत्र मंत्रस्य नारद ऋषी. बृहती छंदः. श्रीकृष्ण परमात्मा देवता. ब्रह्म बीजं भक्ती शक्ती ज्ञान वैराग्ये कीलकं. श्रीमद्भागवत प्रसाद सिद्ध्यर्थं पाठे विनियोगः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद. श्रीमद भागवत महात्म्य. देवर्षी नारद आणि भक्ती यांची भेट. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चित आणि आनंद स्वरूप भगवान श्रीकृष्ण जे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय तसेच आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक या तिन्ही तापांचे निर्मूलन करणारे आहेत, त्यांना मी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करतो. अत्यंत विरक्त आणि सर्वाभूत हृदय स्वरूप श्री शुकदेव मुनींना मी नमस्कार करतो. एकदा समस्त ऋषीगण नैमिषारण्यात जमले असताना शौनक मुनींनी महामती सुत महाराजांना अतिनम्र भावाने नमस्कार करून विचारले, हे महामुने, कलियुगातील मानवांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तसेच महान विवेकाची वृद्धी होईल असा उपाय सांगावा. आम्हास असा एखादा शाश्वत मार्ग सांगण्याची कृपा करावी ज्याच्या योगाने श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. सुत महाराज म्हणाले, हे शौनक मुने, तुमच्या मनात भगवंताबद्दल अत्यंतिक प्रेम आहे, म्हणून तुम्हाला मी असे साधन सांगतो ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांची महत्कृपा प्राप्त होईल. महर्षी व्यासपुत्र श्री शुकदेव यांनी कलियुगाच्या जनतेच्या उद्धारासाठी श्रीमद भागवत शास्त्राचे प्रवचन केले होते. मनाच्या शुद्धीसाठी
यासारखे सुलभ अन्य साधन नाही. सुत महाराज पुढे सांगू लागले, ज्यावेळी शुकदेव परीक्षिताला ही कथा सांगण्यासाठी सभेमध्ये विराजमान झाले त्यावेळी देवतागण एक अमृत कलश घेऊन सभेमध्ये आले. ते शुकदेवांना नमस्कार करून म्हणाले, हे महामुने, आपण हा अमृताचा कलश घ्या आणि आम्हाला भागवत कथा सांगा. अशा प्रकारे अमृतपान करून परीक्षित अमर होईल आणि आम्ही श्रीमद भागवत कथारूप अमृताचे पान करू. शुकदेव मनोमन हसले आणि म्हणाले, या विश्वामध्ये कोठे काच आणि कोठे बहुमूल्य मणी, कोठे सुधा आणि कोठे कथा. तुम्हास भागवत कथा रसपान करण्याचा अधिकार नाही, कारण यासाठी लागणारी भक्ती तुम्हामध्ये नाही. तुम्ही आलेल्या मार्गाने निघून जा. अशा प्रकारे ही भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. पूर्वकाळी श्रीमद भागवत कथेचे श्रवणाने राजा परीक्षिताची मुक्ती झालेली पाहून प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना सुद्धा आश्चर्य वाटले होते. त्यांनी सत्यलोकात एक तराजू बांधून मुक्तीच्या सर्व साधनांना तोलले. अन्य सर्व साधने वजनात हलकी सिद्ध झाली. सुत महाराज पुढे सांगू लागले, देवर्षी नारदांनी ही कथा प्रथम ब्रह्माजीकडून ऐकली होती, परंतु सविस्तर कथानक सप्ताह विधीपूर्वक श्रवण करण्याची पद्धती महर्षी सनकादिकांनी सांगितली. शौनकांनी प्रश्न केला, देवर्षी नारद आणि सनकादिकांची भेट कोठे झाली? त्यांना ही कथा ऐकण्यात प्रीती कशी उत्पन्न झाली? सुतमुनी सांगू लागले, एकदा विशालपुरीमध्ये समस्त ऋषी संत मुनींचा मेळावा जमला होता. तेथे देवर्षी सुद्धा गेले होते. तेथे सनकादिकांनी नारदांकडे पाहून विचारले, देवर्षी, तुम्ही नेहमी हसतमुख असता, आज म्लान का दिसत आहात? नारद म्हणाले, पृथ्वीलोक उत्तम समजून मी पृथ्वीवर गेलो होतो. तेथील पुष्कर, प्रयाग, काशी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग आणि सेतुबंध अशा अनेक क्षेत्री गेलो, परंतु मनाला आनंदित करणारी शांती कोठेच मिळाली नाही. यावेळी अधर्माचा सहाय्यक कलियुगाने समस्त पृथ्वीला घेरा घातलेला आहे. येथे सत्य, तप, अंतर्बाह्य पवित्रता, दया, दान इत्यादी काहीच उरले नाही. लोक केवळ आपले पोट कसे भरेल याच्या चिंतेत होते. अशा परिस्थितीचे अवलोकन करीत मी विचरण करीत यमुनेच्या तटावर आलो. येथेच भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य लीला झाल्या होत्या. या स्थळी मला एक महत् आश्चर्य दिसले. एक युवती अत्यंत खिन्न अवस्थेत बसली होती. तिच्या शेजारीच दोन वृद्ध पुरुष अचेतन अवस्थेत पडून जोरजोरात श्वास घेत होते. ती युवती त्या दोन वृद्धांना उठविण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या आजूबाजूस अनेक स्त्रिया तिला वारा घालीत होत्या आणि समजावित होत्या. मी कुतूहलाने तेथे गेलो. मला पाहताच ती युवती उठून उभी राहिली आणि म्हणाली, हे महात्मन, थोडे थांबा, माझी चिंता दूर करा. आपले दर्शन समस्त पापांना दूर करणारे आहे. मी तिला विचारले, हे देवी, तू कोण आहेस आणि हे वृद्ध पुरुष कोण आहेत? तेव्हा ती युवती म्हणाली, हे मुनिवर, माझे नाव भक्ती आहे आणि हे दोन वृद्ध पुरुष माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य आहेत. या सेवा करणाऱ्या स्त्रिया गंगा, यमुना, गोदावरी आदी पवित्र नद्या आहेत. या सेवा करणाऱ्या यांच्या सेवेने सुद्धा मला सुखशांतीचा लाभ झाला नाही. भक्ती पुढे सांगू लागली, माझा जन्म द्रविड देशात झाला. कर्नाटकात मी वाढले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मी सन्मानित झाले. गुजरात प्रांतात मात्र मी वृद्ध झाले. परंतु आश्चर्य असे की येथे वृंदावनात येताच मला पुन्हा तारुण्य प्राप्त झाले आहे. माझे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र असहाय्य अवस्थेत आहेत. याचेच मला अतिशय दुःख वाटते. आपण त्रिकाल ज्ञानी आहात. यांना जागे करून पुन्हा पूर्व अवस्थेत आणण्याची कृपा करा. देवर्षी नारद म्हणाले, हे देवी, भगवान श्रीकृष्णाच्या कृपाप्रसादाने हे दोघे पूर्वीसारखे होतील. ते त्या दोन वृद्धांजवळ गेले आणि त्यांना हलवून जागे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या कानात वेदांचे मंत्र म्हटले, गीतेचे श्लोक म्हटले, परंतु ते जागे झाले नाहीत. नारदांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्याच वेळी आकाशवाणी झाली, हे देवर्षी, तुम्ही दुःखी होऊ नका. तुमचे प्रयत्न सफल होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला सत्कर्म करावे लागेल. या सत्कर्माचे अनुष्ठान करताच हे ज्ञान आणि वैराग्य आपली वृद्धावस्था त्यागून नवयुवक होतील.
देवर्षींना आकाशवाणीने कोणते सत्कर्म, कोणती साधना केली असता ते वृद्ध पूर्वीसारखे युवक होतील ते सांगितले नाही. याचा शोध करण्यासाठी ते भक्ती आणि तिच्या 2 मुलांना तेथे सोडून ते निघून गेले. अनेक साधू संतांना ते भेटले, परंतु त्यांचे समाधान कोणीच करू शकले नाही. शेवटी ते बद्रीवनात आले. येथे त्यांची कोटी सूर्यासमान तेजस्वी अशा सनकादिक मुनींशी भेट झाली. देवर्षींनी सनकादिकांना भक्ती आणि तिच्या 2 वृद्ध पुत्रांची कहाणी सविस्तर सांगितली. तसेच आकाशवाणीचा संदेश सुद्धा सांगितला. सनकादिक म्हणाले, देवर्षी, तुम्ही मुळीच चिंता करू नका. आम्हास उपाय माहीत आहे. आज ज्ञान यज्ञासच पंडितांनी सत्कर्म असे म्हटले आहे. आपण श्रीमद भागवत पारायणाचा ज्ञान यज्ञ करूया. याचे गायन शुकमुनींनी केले होते. या ज्ञान यज्ञाला ज्ञान आणि वैराग्याची सर्व दुःखे नष्ट होतील. देवर्षी म्हणाले, हे मुनी, मी त्या 2 वृद्धांच्या कानात वेद, मंत्र, गीता पाठ आदींचे पठण केले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. आता या भागवताच्या कथनाने काय उपयोग होईल? सनकादिक म्हणाले, श्रीमद भागवताची कथा वेद आणि उपनिषदांच्या सारापासून बनली आहे. महर्षी व्यासांनी याची रचना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याची स्थापना करण्यासाठीच केली आहे. पूर्व काळात एकदा महर्षी व्यास अत्यंत उद्विग्न स्थितीमध्ये बसले असताना आपणच त्यांना भागवताचा उपदेश 4 श्लोकात केला होता. त्याचा विस्तार 18,000 श्लोकात करून त्यांनी या दिव्य भागवत ग्रंथाची रचना केली आहे. सनकादिकांच्या सांगण्याप्रमाणे हरिद्वार जवळील आनंद घाटावरील अतिरम्य अशा स्थानी भागवत कथा ज्ञान यज्ञ प्रारंभ झाला. सनकादिक कथेचे वक्ते होते. त्यावेळी एक महद आश्चर्य घडले. कथा प्रारंभ होऊन थोडा वेळ होताच तेथे तारुण्य अवस्था प्राप्त केलेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन विशुद्ध प्रेमरूपा भक्ती, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे भजन अत्यंत मधुर स्वरात गात तेथे आली. तिने अति नम्रभावाने देवर्षी नारद आणि सनकादिक ऋषींना प्रणाम केला आणि म्हणाली, हे ऋषीवर, कलियुगाच्या प्रभावाने मी नष्टप्राय झाले होते, परंतु आपल्या कथामृताने मला येथे ओढून आणले आहे. आता आपण मला सांगा की मी कोठे राहू? सनकादिक म्हणाले, हे भक्ती देवी, तू भक्तांना भगवंतांचे स्वरूप प्रदान करणारी आहेस. यासाठी तू नित्य निरंतर विष्णू भक्तांच्या अंतरंगात निवास कर. त्या ठिकाणी तुझ्यावर कलियुगाची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. ही आज्ञा शिरसावंद्य मानून भक्तीने विष्णू भक्तांच्या अंतरंगात प्रवेश केला. येथे अध्याय 1 ते 3 समाप्त झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.